उल्हास नदीच्या नवीन पुलावर आता सध्या आपण आहोत आणि इथे असलेली दुर्दशा तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत। नमस्कार, मी स्वप्नाली। तुम्हा सर्वांचं आपल्या बदलापूरमधली सर्वात जास्त पाहिली जाणारी सर्वात पहिली 1 लाख दर्शक संख्या असलेले वृत्तवाहिनी म्हणजे तुम्हा सर्वांची आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते। आपण उल्हास नदीच्या उड्डाणपुलावर सध्या आहोत, नवीन उड्डाणपुलावर आहोत। अक्षरशः हा उड्डाणपूल खरंच नवा आहे का हा प्रश्न वारंवार विचारण्यात येतो आणि तुम्हालाही पडला असेल। तर इथे झालेली दुर्दशा काय आहे अवस्था आज कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। नेहमीच आपण खरं तर ही दाखवण्याचा प्रयत्न करतो, परंतु जर आता बघितलं तर आज विसर्जनाचा दिवस आहे। मागे गणेशोत्सवाला सुरुवात झाली होती, कुठेतरी आज विसर्जन आहे आणि विसर्जनानिमित्ताने एक फेरफटका या साईडला मारला आणि बघितलं तर पुलाची अवस्था जर तुम्ही बघितली ना तर अक्षरशः लाईट नाहीये। उड्डाणपूल आपला जो उल्हास नदीचा नवीन पूल आहे त्या पुलावरच नाही तर जुना जो पूल आहे त्या पुलावर सुद्धा आपण बघू शकता अर्ध्या साईडला सुद्धा पथदिवे नाही आहेत आणि नवीन पूल चालू झालेला आहे। अक्षरशः कितीतरी दिवस झालेले आहे हा पूल चालू होऊन। खड्ड्यांचं प्रमाण भरपूर आहे या पुलावरती। जर तुम्ही गेला तर अक्षरशः तुम्हालाही जाणवेल की खड्डे किती आहे। मी टॉर्च लावलेला आहे आणि आता आपण ते खड्डेही बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण बातम्या तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवत असतो, बदलापूरच्या समस्या तुम्हा सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, परंतु भरपूर वेळेला आपले बदलापूरला भरपूर काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात। जसे की भरपूर जण आम्ही समस्या दाखवतो त्यामुळे आपल्यालाही नाही बोलवत, काही कार्यक्रमांमध्ये नाही बोलवत किंवा काही बातम्या आपल्यापर्यंत नाही पोहोचवत, परंतु तरीही आम्ही प्रयत्न करत असतो की बदलापूरच्या समस्या सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवायच्या। तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपल्या बदलापूरला आतापर्यंत तुम्ही जो सपोर्ट केलेला आहे, जो प्रतिसाद देत आहात तो असाच प्रतिसाद देत राहा, कारण समस्या दाखवल्या तर त्या सुटतील असा आमचाही विचार आहे। तर आपण आता समस्या मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। सगळ्यात मोठी समस्या म्हणजे जर तुम्ही बघितलं तर ही रेलिंग बनवण्यात आलेली आहे। अक्षरशः हे असं आहे की इथून सुरक्षेच्या दृष्टिकोनाने भरपूर जास्त घातक आम्हाला तरी इथे वाटतं आहे। तुमचं काय म्हणणं आहे तेही सांगा। अर्धवटपणे या ठिकाणी असे जॉईंट मारून हे रेलिंग सारखं करण्यात आलेलं आहे। कोणत्या दृष्टिकोनाने आणि हे कितपत योग्य आहे, कितपत सुरक्षित आहे, तुम्हाला काय वाटतंय तेही सांगा। एकही लाईट पथदिवा आपल्याला इथे दिसत नाहीये। नवीन उल्हास नदीच्या नवीन पुलावर आपण सध्या आहोत। वाहनांची ये-जा इथे सुरू झालेली आहे। हा जाण्या येण्यासाठी हा पूल सुद्धा चालू झालेला आहे। आता आपण थोडंसं पुढे जाऊया। खड्डे अंधारात माहित नाही किती दिसतील, परंतु दाखवण्याचा प्रयत्न करतो। नागरिक आहे, बघूया बोलतात का। नमस्कार सर, नेहमी जात येत असतात का या साईडनी इथून पुलावरून? नेहमी जात असतात का या पुलावरून तुम्ही? हरकत नाही तर पुढे जाऊया आपण। पुलावरती भरपूर प्रमाणात खड्डे आहेत, नको तिथे खड्डे आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनाने व्यवस्थित पूलही सुरक्षता प्रदान करत नाहीये। जर आपण बघितलं तर रेलिंग सुद्धा व्यवस्थित नाही आहे। एका साईडला आपण बघितलं पालिकेकडून भरपूर छान अशा अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आलेली आहे, परंतु स्थानिक प्रशासनाला ही सुद्धा विनंती करूया की जो भाग आपण पावसाळ्यामध्ये पाऊस ज्या वेळेला असतो हे खड्डे बघूया। मी सध्या आता लाईट लावलेला आहे इथे। हे का बनवले म्हणजे असेल याच्या मागे काही लॉजिक असावं असं वाटतं आहे। तुम्ही सांगा काय लॉजिक असेल ते, माहित नाही मला। सगळ्या ठिकाणी असे अक्षरशः आहेत, बहुतेक हे पाण्यासाठी करण्यात आलेले आहेत। जसे की पाण्याची जो लेव्हल आहे त्याच्यासाठी करण्यात आलेले असावेत, हरकत नाही। पण हे जे आपण इथे बघितलं सुरक्षेच्या दृष्टिकोनाने हे कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा। नमस्कार सर, तर तुम्ही नेहमी येतात का उल्हास नदीच्या नवीन पुलावरती? मोस्टली आता हूँ। तर काय वाटतं लाईट असतो का कधी इथे? लाईट वगैरे लाइट जाता है, कभी कभी आता है। लाईट पथदिवे नाहीच आहे तिथे, तर कसं असणार आहे? 15 मिनट पहले आता है लाइट। बरोबर, तर लाईटच नाहीये इथे, पथदिवे नाही आहे। हे बघा नदीचा आनंद घेण्यासाठी नागरिक इथे आहेत आपल्याला दिसत आहेत, परंतु लाईटच नाहीये। अक्षरशः हा पूल संपूर्ण पूल हा अंधारामध्ये आहे। नवीन उल्हास नदीच्या पुलावर आपण सध्या आहोत आता। हरकत नाही, हे मे बी पावसासाठीच करण्यात आलेले आहे, पाण्यासाठी, ठीक आहे, बरोबर आहे। परंतु या व्यतिरिक्त सुद्धा उल्हास नदीच्या नवीन पुलावरती भरपूर प्रमाणामध्ये खड्डे आहे, नको तिथे छोटे छोटे स्पीड ब्रेकर्स आहे। तुम्हाला काय वाटतं तेही सांगा। नागरिक इथे आपण बघितलं तर नागरिकही दिसत आहेत आपल्याला।
आणि ते बसलेले आहेत, परंतु अंधार एवढा आहे की इथे अपघात सुद्धा होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. याच्यावरती काहीतरी खरंच तोडगा निघला पाहिजे. विनंती फक्त एवढी आहे की पावसाळा सुरू झाल्यावरती या विभागांमध्ये लक्ष न देता आतापासूनच जर आपण याची काळजी घेतली तर खरंच सुरक्षेच्या दृष्टिकोनाने खूप चांगलं राहील. तुम्हाला काय वाटतं तेही सांगा. नागरिक आहेत त्यांच्याशी बोलूया. नमस्कार सर. नमस्कार. आम्ही समस्या मांडतो आहे की उल्हास नदीच्या नवीन पुलावर लाईटच नाही दिसत आहे इथे. तुम्हाला काय वाटतं? लाईट दिसत नाही? म्हणजे इथे उजेड दिसतोय का आपल्याला कुठे? नाही, त्या ब्रिज वरती लाईट नाही. नाहीये. काय वाटतं असायला पाहिजे की नाही, की आपण अंधारातच पाहिजे असे? नाही, लाईट ही पाहिजेच की. पाहिजेच ना. हो. वाहतूक चालू आहे ना इथून. तुम्ही रोज येतात का इथे? आम्ही दररोज असतो इथे. मग असतं का कधी? काय वाटतं काय कसं काय उजेडच नाही तर कसं असणार? नाही, लाईट इथे नाही. बरेच दिवस झाला आम्ही येतो, बसतो इथे. बरोबर. पण इथली आता स्थानिक आमदार आहेत ते त्यांनी सगळ्यांनी काळजी घेतलीच पाहिजे सगळ्यांनी. त्यांनी केलं पाहिजे आता इथे. तर विनंती आहे फक्त आपण फक्त कसं आहे ना, प्रशासनापुढे आपण स्थानिक प्रशासनापुढे मांडण्याचा. काय बोलणार? आपले बदलापूर लाईव्ह आहे, लाईव्ह. तर खरंच ही काळजी घेण्यात आली पाहिजे आणि स्थानिक प्रशासन भरपूर अशा समस्यांना सामोरे जात असतं. भरपूर अशा समस्या ते सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतं. तर त्यांना सुद्धा एक कळकळीची विनंती करूया की आम्ही भरपूर अशा बातम्या प्रदर्शित करत असतो आणि त्याच्यावरती तुम्ही खरंच त्या बातम्यांवरती ऍक्शन घेतली जाते, त्याचबरोबर त्याच्यावरती तोडगाही काढला जातो. असंच आमच्या सोबत राहा अशीच आपण स्थानिक प्रशासनाला विनंती करूया. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल जशा छान पद्धतीने आता सजवण्यात येतो आहे, रंगवण्यात येतो आहे, तसंच छान लक्ष आपल्या उल्हास नदीच्या नवीन पुलावर सुद्धा द्या अशीच विनंती करतो. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह मी दिसते आहे ना तुम्हाला. आजचा प्रश्न म्हणजे आज हाच प्रश्न आपण मांडलेला आहे. उल्हास नदीचा नवीन पूल येण्या जाण्यासाठी वाहतुकीसाठी चालू झालेला आहे. वाहतूक इथून होत आहे, परंतु अजूनही इथे पथदिवे नाहीये, तिथे कुठलाही प्रकाश नाहीये, कुठलाही लाईट इथे दिसत नाहीये आपल्याला. त्याचमुळे आज आपण लाईव्ह आलेलो आहोत. जर आम्ही मांडत असलेल्या समस्या तुम्हाला वाटत असेल की खरंच काहीतरी आम्ही चांगलं काम करतो आहे, स्थानिक प्रशासनापुढे समस्या मांडण्याचं काम करतो आहे, तर एक लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आमच्या सर्वांपर्यंत नक्कीच देत राहा. बघत रहा आपले बदलापूर. तुम्हा सर्वांची दर्शक वाहिनी आहे. 1,00,000 दर्शक संख्या कंप्लीट केल्याबद्दल, पूर्ण केल्याबद्दल खूप खूप सर्वांचे आभार. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.